शेवगाव नेवासा रोडवर वाहतूक ठप्प. ट्रॅक्टर पंक्चरमुळे 2 तासांची प्रचंड कोंडी. वाहन चालक नाराज. शेवगाव नेवासा रोडवर जोहरापूर जवळ आज सकाळी अचानक एका ट्रॅक्टरला पंक्चर झाल्याने संपूर्ण रस्ता जाम झाला. ट्रॅक्टर रस्त्यावरच उभा राहिल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ही वाहतूक कोंडी तब्बल 2 तास कायम राहिली. रस्त्यावर अडकलेल्या प्रवाशांना तीव्र त्रास सहन करावा लागला. शाळा कॉलेजची वेळ निघून गेली तर ऑफिसला जाणारे कर्मचारीही अडकून पडले. वाहन चालकांमध्ये मोठा असंतोष आणि संताप पाहायला मिळाला. स्थानिक नागरिकांनी वेळेवर क्रेन किंवा पर्यायी व्यवस्था न केल्याबद्दल प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. अखेर ग्रामस्थ आणि काही वाहन चालकांनी पुढाकार घेऊन ट्रॅक्टर बाजूला करण्यास मदत केली. तेव्हा वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. काय झालंय? काय झालं? जुगाडवाल्याचं आहे ना, टायर फुटलेला आहे आणि ते नेम मधोमध रस्त्यात उभं आहे. पुढे आता आहेत पोलीसवाले, चालू आहे त्यांची कारवाई. अच्छा अच्छा. हा, काय प्रवासी म्हणून काय वाटतं बरं या रोडचं? काय काहीच नाही हो. काय खरं आहे या रोडचं? अशी एवढी परेशानी जर म्हणलं, आता 2 तास झाले आम्ही इथं याच्यामध्ये लाईन मध्ये उभा. लाईनमध्ये उभा. हो, एवढी परेशानी म्हणल्यावर काय उपयोग हो? बोला. या रस्त्याची दयनीय अवस्था पाहून लोकच वैतागलेले. काही लोकांना 2-2 तास झाले, पाणी नाही, चहा नाही, काही खाण्यापिण्याची सोय नाही इथं. काय आड रस्त्याला. आणि ट्रॅक्टरवाले मुजोरपणा करून रस्त्यातच चालवतात मध्ये ट्रॉलीवाले. ते निदान कमीत कमी साईड धरून चाललं तर एवढा प्रश्न नीट निर्माण होत नाही ना. मध्ये फेल झाल्यामुळे सगळं ट्रॅफिक जाम झाली. नमस्ते. हा शेवगाव नेवासा रोड आहे. आम्ही आता जोरापूर या ठिकाणी आहोत आणि मी पुण्यावरून येऊन जवळपास 1.5 ते 2 तास झालं एकाच ठिकाणी थांबलेलो आहोत. एक तर ऊसाचे ट्रॅक्टर आणि रोड खराब आणि हे येणाऱ्या गाड्या या ठिकाणी 1.5 ते 2 तास झालं या रस्त्याची ही अवस्था आहे. तर लवकरात लवकर जे कोण आपले लोकप्रतिनिधी असतील किंवा बाकीचे जे कोण राजकारणी सगळे जे आहेत त्यांनी या जे रोजचा लोकांना होणारा त्रास आहे याकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि या त्रासापासून लोकांना मुक्ती द्यावी. ट्रॅफिक जाम झालं, हे फोरव्हीलर काय थांबत नाही, हे मध्ये घुसतं. ते मध्ये घुसल्यावर मग ट्रॅफिक जाम होणार नाही. ट्रक चालक म्हणले, तुम्हाला काय वाटतं बरं? पाहुणं चटाळ्याला 3 तास इथं म्हणलं काय कधी पोहोचलं पुढे झालं. रोजचा हा प्रॉब्लेम. पण आज किती घाला, आज किती तारीख आहे? आज 4 तारीख आहे. 4 तारीख आहे. मग 2 तारखेला ह्याच रस्त्याने गेलो, तिथं ट्रॅक्टर पलटी झालेलं होतं पुढे त्या दुकानाच्या पाठीमागे. त्यावेळेस आम्ही 2 तास इथं होतो रस्ते. काय करतो आणि सांगणार कोणाला? आणि त्याचा असा विषय आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.